रजनी, हे बघ, झालं ते झालं अगं. अदिती सॉरी. मी तुझ्या वडिलांबद्दल जे काही बोलले त्याबद्दल खरंच सॉरी. अगं खरंच तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. फक्त यापुढे मागितली माफी. अगदी मनापासून मागितली. अजून काय करायचंय तुझ्यासाठी? रजनी, अगं तुला खरंच. एक्सक्यूज मी, मला जरा मीटिंग आहे अर्जंट. मी येते. आत्ता जे ऐकलं ते खरं होतं? खरं आहे नंदिनी मॅडम, पण हे सगळं जय मुळे झालंय. जय लय भारी आहे, म्हणजे एकदम जिभेची धारच निघून गेली. आदिती, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं नंदिनी मॅडम? सॉरी अदिती. सारिका मॅडम सॉरी का? नाही थांब, आम्हाला बोलू दे. म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून जय दाभोळकरांना हँडल करतोय. म्हणजे ते आम्हाला फक्त क्लायंट म्हणूनच माहिती होते. ते जयला वाटेल तसं बोलायचे म्हणून आम्ही रिॲक्ट व्हायचो. आणि हो, आम्ही त्यांना नावही ठेवली आणि त्यांच्यावर खूप टीकाही केली. हो, आणि हे सगळं करत असताना अप्रत्यक्षरित्या आम्ही तुला हर्ट करत होतो हे आत्ता आम्हाला जाणवतंय. आदिती, अगं तू तुझ्या बाबांबरोबर राहत नसलीस म्हणून काय झालं? एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांबद्दल हे असं सगळं ऐकत असताना तुला वाईट तर नक्कीच वाटलं असेल ना? पण खरंच सांगतो आदिती, आम्ही जे काय बोलायचो ते फक्त जयसाठी बोलायचो. पण त्यात नकळत तू खूप हर्ट झालीस, म्हणून सॉरी. हो ना, हे सगळं जे झालं ते सगळं अनावधानानं झालं. त्याबद्दल खरंच आम्हाला माफ कर. नंदिनी मॅडम, प्लीज असं नका बोलू. जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम नाही केलंय. त्यावेळेला तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आणि राहिला प्रश्न मी हर्ट होण्याचा, तर कित्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलंय, सावरलंय, तेही आपुलकीने. मला खरंच खूप बरं वाटतं की तुमच्यासारखी इतकी चांगली माणसं आहेत आज माझ्या आजूबाजूला. मला खरंच राग नाही आलाय तुमचा, खरंच.